नमस्कार, प्रिय सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला प्रीमिक्स गुलाबजामुन अगदी सॉफ्ट असे कसे बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे. बऱ्याच वेळा गुलाबजामुन आतून कच्चे राहतात, तर या पद्धतीने गुलाबजामुन बनवाल तर खूप मस्त असे गुलाबजामुन अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होतात. चला तर मग रेसिपी पाहूया. सर्वात अगोदर इथं मी गिट्सचं जे 20 गुलाबजामुन ज्यामध्ये तयार होतात ते 2 पाकिट घेतलेले आहे. बऱ्याच वेळा काय होतं, पाकिटावरती दिलेल्या टिप्स आपण फॉलो करून पण आपले गुलाबजामुन आतून कच्चे राहतात. तर एकदा या पद्धतीनं नक्की ट्राय करा. त्यानंतर त्यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे मी आणि ते दूध सर्व पिठामध्ये अशा प्रकारे चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. आणि अर्धा ग्लास दूध घेतलं होतं, त्यातील अगदी थोडंसं दूध शिल्लक आहे. एवढा दूध मला इथं लागलेलं आहे. आणि ते सर्व दूध मी त्या पिठामध्ये मिक्स करून याला असंच मी झाकण ठेवून मुरत ठेवणार आहे. आणि त्यानंतर इथं मी पाक बनवून घेणार आहे. तर 2 पाकिटासाठी इथं मी 640 ग्रॅम साखर घेतलेली आहे. एका पाकिटासाठी तिथं 220 ग्रॅम साखर सांगितली होती आणि 300 मिली पाणी एवढं सांगितलं होतं. तर इथं मी 600 मिली पाणी आणि 640 ग्रॅम एवढी साखर घालून हा पाक बनवून घेणार आहे. त्याला एक उकळी काढून 5 मिनटं याला मंद आचेवर शिजवून घेतलेला आहे. म्हणजे हा पाक जास्त घट्टसर नाही बनवायचा. हा अशा प्रकारे फक्त 5 ते 7 मिनटं हा पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे. आणि पाक बनवून झाल्यानंतर 10-15 मिनटानंतर इथं बघू शकता तुम्ही, ते पिठाचा मी असा सॉफ्ट डो तयार करून घेतलेला आहे. आणि एक एवढ्या आकाराचा गोळा घेऊन त्याला छान असा गोल आकार देऊन आम्ही अशा प्रकारे त्या सर्व पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत. इथं मी तेल गरम करत ठेवलं होतं आणि तेल गरम झाल्यानंतर अगदी मंद आचेवरच हे जे पिठाचे गोळे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. आणि सोनेरी रंगावर हे सर्व मी गोळे तळून घेतलेले आहेत. आणि इथं जो तयार पाक होता, अगदी कोमट पाक होता, त्या कोमट पाकामध्येच मी 10 ते 15 मिनटं गुलाबजामुन घालून ठेवले होते. आणि इथं बघू शकता तुम्ही, खूप मस्त असे मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट आतून गुलाबजामुन तयार आहेत. अजिबात आतून पीठ राहिलेले नाही आहे. बऱ्याच वेळा काय होतं, वरून गुलाबजामुन मऊ होतात आणि आतून ते तसेच कच्चे राहतात. या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा.